भात करताना मला अचानकच असं फिरल्याने व्हायला लागलं, काय झालं काय माहिती. हाय सगळ्यांना. तर आता बघा वाजल्या 5:15 आणि मी लागले आता स्वयंपाकाला. नाही स्वयंपाकाला म्हणणार होते, तर बघा आता म्हणलं दुर्गा झोपली होती, म्हणलं ती उठायच्या तिला खायला करा, म्हणजे दोघा तिघाला पण होईल, म्हणजे मसाले भात करणार होते. तर आता करायला लागले, पण आता सगळं सामान घेतलं आणि ओमच्या आवाजाने दुर्गा उठली तर बाहेर गेली बघा दुर्गा. तर मी आता करणार आहे मसाले भात, आणि रात्री मला खूप उशीर झाला स्वयंपाकाला, त्याच्यामुळे म्हणलं लेकरांना पडदिसनं खायला करून ठेवा. तर राधू झोपली, तर चला भात तर तुम्ही सगळेजण करताच, आणि मी पण 2-4 दिवसात एकदा करते, लेकरांसाठी करते बघा मसाले भात. पण मी जसा करते तसंच करायला लागले, पण त्यात थोडंसं सामान जरा वेगळं, जे भिजवलेलं घेते ते आज मी कच्चं सामान घेतलंय, तर दाखवते तुम्ही. तर इथं बघा मी एक घेतलाय बटाटा चिरून, साल्ट पण काढलंय त्याचं, आणि टोमॅटो पण घेतलं एक, आणि हरभऱ्याची डाळ घेतली. खरं तर इथं ना पाहिजे होती डाळ कशाची, तुरीची, पण संपली म्हणून मी डाळ घेतली हरभऱ्याची, नव्हतीच घ्यायला पाहिजे. मूग पण घेतल्यात, तुम्ही मूग भिजवलेलं घ्या, म्हणजे भातले छान लागतं बघा, पण मी आता कच्चंच घेतल्यात, थोडंसं घेतल्यात बघा. आणि वाटाणा पण भिजवलेलंच पाहिजे होतं, सकाळी वाला वाटाणा होता पण लक्षातनंच गेलं ठेवायचं. शेंगदाणे पण घेतल्यात, मिरची आणि कांदा. तर इथं आहे ओली मटकी भिजवलेली बघा, हे पण मी टाकणार आहे भातामध्ये. तर एवढं सामान घेतलंय मी, आणि इथं जिरी, कढीपत्ता, हळद आणि मोहरी, तर एवढं घेतलंय. तर चला मी आता कढई ठेवते तापायला, माझा गॅस घासायचा राहिलाय. तरी तुम्ही ना वाटाणा, मूग आणि मटकी बघा सगळं भिजवून घ्या. मी आता आहे असंच कच्चं टाकणार आहे, बारीक गॅसवरती शिजवणार आहे. आता बघा तेल पण ठेवलं होतं तापण्यासाठी, 2 आकडं टाकलं, म्हणजे 2 पळ्या बरं का. तर आता मी घेते जिरी आणि मोहरी आणि कढीपत्ता टाकून, पहिल्यांदा मोहरी टाकते म्हणजे चांगले तळून निघा. तर तेल तापलंय, तर एका हाताने काय जमायचं नाही. कांदा थोडासा कच्चा आहे तोपर्यंतच मी शेंगदाणा आणि मिरची टाकून घेतली, म्हणजे कांदाले करत नाही. तर मिरची बघा मी 2च घेतल्या तिथं का चिरून, कारण दुर्गाला तिखट खात नाही, त्याच्यामुळे मिरच्या 2च घेतल्या छोट्या छोट्या. आणि इथं टोमॅटो, मटकी सगळं मी धुवून घेतले. हरभऱ्याची डाळ मी काढून बाजूला ठेवणार आहे, एक वाटते टाकायला. टोमॅटो, कांदा, मिरची आता मी चांगली परतून पण घेतली. आता मी टाकते मटकी. तर भिजवलेली मोड आलेली मटकी ना एकदम भारी बघा, भातातले छान लागते. आणि राजूला शेम असाच भात आवडतो. राजू झोपली, उठल बघा तोपर्यंत. आता मी सगळं सामान बघा परतून घेतलंय तेलामध्ये, मटकी, हरभरा सगळं ह्यात टाकलं, आणि आता हे पाणी ओतून घेते बघा. दादाकडे खेळायला पाणी प्यायचं. चला आता मी सामान सगळं त्यालामध्ये तळून घेतलं, आणि पाणी पण ओतलं त्याच्यामध्ये, आणि चांगलं आता पाणी उकळत इथं. आणि मीठ राहिलंय बघा टाकायचं, चवीनुसार मीठ पण घेतलंय. पाणी जरा थोडंसं जास्त ओतलंय, कारण त्यात मूग आणि कडधान्य शिजायचंय, त्याच्यामुळं पाणी थोडंसं जास्त ओतलं. आणि भात पण मी थोडाच करणार आहे, कारण भात कायले कोणी खात नाही. तांदूळ पण घेतल्या तिथं पाकडून, तर मी तांदूळ घेते धुवून आता, आणि पाणी पण चांगलं उकळलंय, तांदूळ टाकून घेते. आणि डाळ मी काढून ठेवली बाजूला, नको म्हणलं लेच सामान झालं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे नको. आणि एवढ्या सगळ्यांनाच बघा माझ्या जे टाकायचं होतं सामान तेच राहिलं. मी दरबारीने भात करते ना तसं करायला लागले होते, पण विसरले. ते मसाल्याच्या पुड्या घ्यायच्या, घरकुलची पुडी आणि बिर्याणी मसाला असतो ना तो एक टाकायचा ह्याच्यामध्ये. तर तळला नाही, आता टाकून घेते वरून. इथं पाहू शकता बघा तुम्ही, आता मी आता सगळा मसाला काढून घेतला. इथं बिर्याणी मसाला आहे, आणि इथं आहे घरकुल. तर मी तळायचं होतं मला हे तेलामध्ये, पण आता वरनं टाकते बघा. आणि तांदूळ पण टाकून घेतलं, पाणी भरपूर उकळलं होतं, मसाला घेते वरनं टाकून. आता तिखट भ्या वाटायला लागले, कारण हिरवी मिरची पण टाकली ह्याच्यामध्ये. कसा कलर उतरला बघा. गॅस एकदम फुल आहे, मी आता गॅस थोडासा बारीक करते, आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे ना सगळं शिजून निघून मटकी आणि वाटाणा बारीक गॅसवरती एकदम मऊ शिजून निघतंय बघा. तर बघा आता किती वेळ लागतो शिजायला, 15-20 मिनिटं जाते. हाय दर का
वर पाणी बघा, निम्म्याच्या वर पाणी आटले, पाणी कमी पडलं भातात, तर थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे भात चांगला शिजेल. मगाशी तुम्हाला मी पाणी आटल्यानंतर थोडंसं त्यातलं बघा, पाणी आटल्यानंतर तुम्हाला दाखवलं होतं झाकण उघडं, तर भात निम्मा शिजला होता, निम्मा कच्चा होता. तर आता भात पूर्णपणे तयार आहे शिजून, तर दाखवलं नाही, आता मी दाखवते तुम्हाला. आणि गॅस बंद केला मी जवळजवळ अर्धा तास वाफेवरती वापरण्यासाठी ठेवला होता झाकून. बघा तसंच आहे, आणखीन मी पण बघितलं नाही कसं झालंय कसं नाही. तर आता मी उघडते आणि तुम्ही पण बघा. आता भात करून तयार आहे, सगळं पाणी आटलंय. तर आता राजू पण उठली, ओम दुर्गा सगळे आहेत, देते खायला. राजूला म्हटलं खायचं का, दे म्हणली मम्मी खायला. त्यांना लेकरांना भात आवडतो, मसाला भात अशा प्रकारे केलेला. तरी त्यात शिजवलेलंच म्हणते, भिजवलेलं वाटाणं आणि मूग नव्हतं. आणि मसाला पण तळून नाही टाकलं, तुम्हाला दाखवायचे ना. आता मिरची टाकली मी त्यात. आणि मग भात करताना मला अचानकच असं फिरल्याने व्हायला लागलं, काय झालं काय माहिती. सगळ्या हातपायाचा गहाटा झाला, उभा पण राहा वाटा नाही, बळच भात केलाय. आणि आता मी चहा पण केला होता, चहा पण दिला सगळ्यांनी. अचानकच चहा काय व्हायला लागलं, तसं सकाळपासून जरा एडाने होते, कमी काही आहे नाही. तर भात पण इकडं शिजून तयार आहे. ओम खायचं ना रे तुला, हां म्हणतात सगळेजण. ओम दाखवत नाही, ओम थांबत नाही कॅमेरा पुढं, आणि थांबला की खोड्या करतो. सकाळी खेळत होता बाहेर, त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसला नाही. ते नाही थांबत, जातो पळून लगेच. तर गुळ फोडते, थांब म्हणलं तरी थांबायला. भाताचे वासले भारी येते बघ, घरकुला आणि बिर्याणी मसाला टाकलाय, त्याच्यामुळे वासले भारी सुटले. आज स्वयंपाकाला बघा ना लय उशीर झाला. आणि दुर्गा मध्ये मध्ये करत होती, खूप वैताग दिला दुर्गाने. सगळ्या घरात कृष्णा ओमने सगळा राडा घातला होता. ते पण स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळा आवरला. आणि बघा मला आज सकाळपासून उपवास आहे, तसा मोडला होता, पण मी नाही काय खाल्लं. ते एक घास तोंडात गेला तरी पण निर्गुळ उपाशीच राहिले, मोडून पण धरलं, जमा केलं मी त्याला उपवासाला. आणि आता 11 वाजले, तर मला करायचं जेवण. स्वयंपाक मगाशी झाला 10 वाजता. आणि लेकरं पण झोपले, आज लवकर झोपली लेकरं, 10:30 वाजता झोपली बघा. इथं ओम दुर्गा राधू झोपली इथं. आणि चला आता मला भूक लय लागली, जेवण करून घेते. आणि सगळा पसारा पण आवरला बघा मी. आता सगळं स्वच्छ केलं एकदम. कृष्णाला पण तिकडं सोडवलं, कारण पूजेचा फोन आला होता त्याला सोडवा म्हणून. तर मगाशी सोडवला, 1-2 तास झालं. तर लेकरं पण झोपल्यात. तर तुमचे जेवण झाले असताना तुम्ही झोपला असता. आणि माझी धावपळ बघा किती होती, लय अवघड आहे. लेकरं बघत बघत सगळं करायचं. दुर्गा पण आज जरा लवकर झोपली. आणि वड्या पण केल्या बघा आळूच्या, आणि भाकरी केल्या, पालकाची भाजी पण केली. म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा, तर व्हिडिओ पण घेतला. त्याला जेवण करते, झोपते. राधूची शाळा आहे सकाळनं, सकाळी तर बस हुकली, ह्यांनी सोडवाय गेलं होतं. उद्या आणखी काय होतंय काय माहिती. आणि डोकं इतकं जाम दुखतंय ना, काय सुधरा नाही. आता थोडे फ्रेश झाले, जेवण करायच्या आधी तोंडी धुतलं, आणि एडं वाकडं डोक्यावर हात फिरवला, केसवर टांगल्यातले उकडत होतं म्हणून. लेकरं झोपले तिथं. इथं झाली भाजी करून पालकाची.